नमस्कार. श्यामची आई या कथासंग्रहातील आजची कथा रात्र 19वी पुनर्जन्म. माझे वय त्यावेळेस 11 वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यात मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले. माझा मोठा भाऊही तिथे शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही. त्यांच्याकडून मी 2-3 वेळा पळून गेलो. नाना खोड्या चहाड्या मी केल्या. शेवटी असला विंधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही गळ्याला एखाद्या वेळेस फास लावायचा असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले. त्यावेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झालेली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त झालेली होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी 4 दिवस आनंदाने राहण्यासाठी आली, परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाई माणूस त्यावेळेस कोणीच नव्हते. बहीण फारच आजारी होती. अशा स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेलो. माझ्याकडे कोणाचेच लक्ष जाईना. मी सर्वांचा नावडता झालो होतो. माझ्या हक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम. तिच्या अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्यावेळेस फार हाल झाले, कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका, कारण ते दूध विषारी झालेले होते. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ झाली. एके दिवशी अक्काला वात झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते, परंतु मनात साठवलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्च करून लग्न केले तरी सासरी जाच का असावा असे तिला वाटे. ज्याप्रमाणे भाऊबंदकी त्याप्रमाणे सासूरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातून आलेली मुलगी तिचे आईबाप व्हायचे हे खरे म्हटले तर सासू सासऱ्यांचे कर्तव्य, परंतु त्यांना वाटते की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील तो सुदिन. सासूरवास हा भाषेतील शब्द सारा इतिहास सांगतो. मुली ओव्या म्हणतात त्या पहा सासूरवासाचे कसे वर्णन केलेले असते. सासराचे बोल जसे कारल्याचे वेल, गोड कसे लागतील काही केल्या. सासराचे बोल जशा रेशमाच्या गाठी, रात्रंदिन रडविती धाई धाई. ओव्यामध्ये असे हे करून चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे हीन-दीन वर्णन केलेले आहे. कारल्याचे कडू वेल, रेशमांच्या गाठी या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकवायची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे. मुले मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासूसुनेचा खेळ करत असतील तर त्या सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे असे हाल दिसून येतात. मुलांचा शाळा हा खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात. करशील गडबड का मारू आणखी असे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुलं मारत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान आहे 5-6 वर्षांचा. तो मला म्हणतो, अण्णा मला मास्तर व्हायचे आहे.
नाहीतर शिपाई व्हायचे आहे. मी त्याला विचारले, हे 2 धंदेच तू का पसंत केलेस? तर तो म्हणतो, म्हणजे सर्वांना मारता येईल, सगळ्यांना झोडपून काढीन. मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कुठेतरी बहतच चाललो असे तुम्ही म्हणाल, परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यात नसावी? पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यावरही प्रेम करावयास शिकवणारी माझी थोर संस्कृती. त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते. परंतु जाऊ दे. दुपारची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जण बसलेली होती. तामणात थंड पाणी घालून ते तामण अक्काच्या कपाळावर धरण्यात आले. खेडेगावात कुठून बर्फाच्या पिशव्या, कुठले कोलन वॉटर. आई तामण धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली. माझ्या आईच्या मनात एकदम काय आले कोणास माहीत, परंतु ताम्हण मला धराव्यास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरात जाऊन ती देवाला म्हणाली, देवा शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी 3 दिवस दही भाताने लिपीन. पोरीला गुण येऊ दे, उतार पडू दे, अंगाची तलखी कमी होऊ दे, ताप उतरू दे. प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थनाही चालली. आईचा देवावर भरोसा होता, परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नात आपल्या तळमळीने देवाचे सहकार्य आणले पाहिजे. रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा, येथे रडवू नकोस, असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो आणि घरात आलो. तिन्ही सांजाची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिणी कांडप घालत होत्या. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यायचे होते. गुरे गोट्यात येण्याची वेळ झाली. गुराकी, गुरे आली हो, एवढे ओरडून पुढे जात असत. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानशी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थपथपलेला हात अंगाला लागावा म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे म्हणून का भुकेली होती? मुकी पोर, लहान दुबळा जीव. तिची आई अंथरुणात तळमळत होती. वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही 2-3 दिवस झालेले नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता, आक्रोश करीत होता. माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा, मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही. तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल, असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली, टाहो फोडू लागली, कळवळली. माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे का दिवा लावावा, का देवा तुळशीशी दाखवावा, का गुरे बांधावी का धार काढावी, का काढा करावा का भाजीभात करावा, का रंगूला खेळवावे का अक्काजवळ बसावे? तिला काय 1000 हात होते? आई, धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एका भूमातेची उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात ती मला राऊळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया याच मी देवता मानतो व माझा माता त्यांच्या चरणी नमवतो. दुसरी देवळे मला माहीत नाही. माझी आई संतापली, रागावली. तिच्या क्षमेला, सोशिकपणालाही काही सीमा होती, मर्यादा होती. कुठे गेला हा कार्टा?
नुसते खातो मेला. इकडची काडी तिकडं करायला नको. तिकडे लावलेन दिवे आता येथे माझ्या आईशिवाय छळायला जरा पोरीला खेळव म्हटलं तर फुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रेंडोजी नुसता. श्याम्या, अरे कार्ट्या, उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलन वाटते. तू मरत नाहीस, तू मात्र छळायला उरला आहेस. आई रागावून दुःख संतापाने वेडी होऊन बोलत होती. आईचे शब्द मी ऐकत होतो, परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालू लागलो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली. आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवा हवासा वाटतो. गुणीहीन करंटे जीवन काय कामाचे. आपला काडीचाही उपयोग नाही. आपले जीवन म्हणजे सर्वांना भार, सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असे म्हणतात, ते काही खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्याकडे बघत प्रार्थना केली. देवा, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर. त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला. एवढे मात्र खरे, माझी अक्का चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचा पुनर्जन्म झाला. अक्काला नवीन शरीर मिळाले, तर मला नवीन हृदय मिळाले.